लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते नंदिनी आणि शारदापासून. तर आता इथे नंदिनी आपल्या साड्या काढत असते. तर आता ती बोलत असते फोनवरती आणि म्हणते, "हो, हो, मी लग्नाला येणार आहे." आणि जीवा दादा असं म्हणते ती मुलगी. तर आता इथे नंदिनी फोन घेते आपल्या हातामध्ये आणि म्हणते, "हां, हां, ते पण येणार आहे." तसं म्हणते आता इथे नंदिनी, "तुझी झाली का सगळी तयारी लग्नाची?" असं म्हणते नंदिनी. "हो, सगळी तयारी झाली आहे. फक्त तुम्ही या." असं म्हणते आता ती मुलगी. "हो, आम्ही येतो नक्की." असं म्हणते आता इथे नंदिनी. "अच्छा, बाय." असं म्हणते आता इथे नंदिनी. चला असं म्हणते आता इथे शारदा. म्हणजे एक माणूस हो नाही म्हणता म्हणता जीवा दादांना लग्नाला न्यायला तयार झालाय असं म्हणते शारदा. आता त्यांना लग्नाला घेऊन जातेस ना, मग तिथल्या होमकुंडातला अग्निदेव तुमच्या दोघांच्या मनातलं वाईट बंगाळ जाळून टाकू दे तसं म्हणते ती. आई हे बघ, हा जो काय समज करून घेतलायस ना तू, तो चुकीचा आहे असं म्हणते नंदिनी. मी फक्त चित्राचा हट्ट आहे म्हणून घेऊन जाते यांना असं म्हणते नंदिनी. बरं राहिलं असं म्हणते आता इथे शारदा. बरं ही साडी नेसतेस का तू? असं म्हणते आता इथे शारदा. जर आता इथे नंदिनी बघते तिच्याकडे. तर आता नंदिनीला आठवतं बघा प्रेक्षक हो, की जीवाने तिला आणून दिलेली असते साडी ब्लू कलरची. तर आता इथे नंदिनी खूप खुश झालेली असते आणि जीवा पण खूप एक्सायटेड असतो. तर आता तिला आठवतो तो क्षण बघा प्रेक्षक हो. तर आता इथे नंदिनी आपल्याच विचारांमध्ये असते. तर आता इथे नको म्हणते ती. तर आता इथे शारदा म्हणते, "बरं." तर आता इथे आबोली रंगाची साडी दाखवते आता ती नंदिनीला. "नको." असं म्हणते आता इथे नंदिनी. "का गं?" असं म्हणते आता इथे शारदा. "हे रंग आवडत नाहीत जीवांना." असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता इथे शारदा म्हणते, "हो गं बाई." असं म्हणते आता इथे शारदा. "त्यांच्या आवडी-निवडीचा विचार माझ्या डोक्यातच आला नाही बघ." असं म्हणते आता इथे शारदा. "आई हे सगळं तू मुद्दाम करतेस, मला कळतंय बरं का." असं म्हणते नंदिनी. "मग ते कळतंय ना, तर मग वळलं तर बरं होईल." असं म्हणते आता इथे शारदा. "नको तू साडी नको सजेस्ट करूस." असं म्हणते आता इथे नंदिनी. "मला ना तुझ्या हातची कपभर चहा करशील का प्लीज?" असं म्हणते आता इथे नंदिनी. "करते ना, शारदा स्पेशल चहा करते." असं म्हणते आता इथे शारदा. "ठीक आहे." असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता इथे शारदा जाते चहा बनवण्यासाठी बघा प्रेक्षक आणि नंदिनी आपल्याच रूममध्ये बसलेली असते. तर आता इथे शारदा लांब थांबून बघत असते नंदिनीकडे आणि नंदिनी मात्र आपल्याच विचारांमध्ये असते. तर आता इथे शारदा बघत असते नंदिनीला. "हे काय होतंय मला?" असं म्हणते आता इथे नंदिनी मनातल्या मनात. "मी खरंच जीवांना माफ केलंय का?" असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता इथे देशमुखांचं घर दाखवलंय. नंदिनी मला कोणत्याही क्षणाला माफ करेल तिथपर्यंत पोचले माझी रिक्षा. म्हणूनच तर लग्नाला चाललोय ना जोडीने असं म्हणतो आता इथे जीवा मानिनीला. म्हणून म्हटलं नाही कपडे खूप सारे नेलेत मी, पण लग्नाला घालता येईल असं काही नाही आहे ना. मग म्हटलं चला शेरवानी घेऊन येऊया मस्त त्या निमित्ताने. तुला भेटता येईल असं म्हणतो जीवा. बाकी सगळ्यांना भेटता येईल. बाबा, काव्या, पार्थदा कुठे आहेत सगळे आणि पिऊ कुठे आहे आपली असं म्हणतो आता इथे जीवा. पिऊ ना एक नंबरची आगाऊ झाली असं म्हणते आता इथे मानिनी. अभ्यासच करत नाही आजकाल. तुला माहिती आहे रिसेंट परीक्षेत कॉपी करून पास झाली आहे मुलगी असं म्हणते मानिनी. काय सांगतेस असं म्हणतो आता इथे जीवा. मी तर मिथून भाऊजींना सांगून टाकलंय की सरळ श्रेयासकना पिऊला सुद्धा हॉस्टेलमध्ये ठेवा म्हणजे शहाणी होईल असं म्हणते आता इथे मानिनी. तर अशा तिने म्हणते, "अहो जीवा दादा तुम्ही कधी आले?" असं म्हणते ती. "आता चाललो." "तुम्ही कसे आहात?" असं म्हणतो जीवा. "मी मस्त." असं म्हणतो तो. "आणि हे काय हो तुम्ही एकदम बोंबलासारखे वाळून गेले?" असं म्हणते आता इथे आशा. "नाही, नाही अजून 2च दिवस." असं म्हणतो आता जीवा. "मग माझ्या सुनबाईला घेऊन येतो घरी." असं म्हणतो आता जीवा. "मग आईच्या हातचा खाणार, जाडजूड होणार." खाण्यावरून आठवलं असं म्हणतो आता इथे जीवा. "नंदिनी मला म्हणाली, बरा चाललाय ना, तर काय गोडधोड घेऊन जा." तर घेऊन जातो म्हटलं असं म्हणतो जीवा आणि हे घे असं म्हणतो आता इथे जीवा. "बरं आशाताई मला शेरवानी शोधायला मदत करतेस का प्लीज?" असं म्हणतो जीवा. "आई आलो मी." असं म्हणतो आता इथे जीवा. तर आता इथे आशाताई बरोबर जीवावरती जातो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे मानिनी बसलेली असते खालीच. तर आता इथे मानिनी जाते आणि देवासमोर गोडधोड ठेवते. "बाप्पा" असं म्हणते आता इथे मानिनी, "ह्या गोडाचा मान अर्थातच आधी तुझा आहे." असं म्हणते आता इथे मानिनी. तेवढ्यातच पार्थ आणि काव्या येतात बघा प्रेक्षक हो. "सगळ्यांचं चांगलं होऊ देत रे बाबा." असं म्हणून ती पाया पडत असते. "चांगलंच झालंय." असं म्हणतो आता इथे पार्थ. तर आता इथे "अरे," असं म्हणते आता इथे मानिनी. "काय चांगलं झालंय?" असं म्हणतो तो. "अरे ते गुप्ते असोसिएटचं कॉन्ट्रॅक्ट मला मिळालं तेही काव्यामुळे." असं म्हणतो आता इथे पार्थ. "काव्यामुळे कसं काय?" असं म्हणते मानिनी. "अगं आज त्यांच्यासमोर प्रेझेंटेशन देत होतो. काहीतरी गोष्ट मिसिंग होती तेवढ्यातच काव्या टिफिन घेऊन आल्या होत्या." असं म्हणतो आता इथे पार्थ. त्यांनी ती मिसिंग गोष्ट इतक्या परफेक्टली सांगितलं. त्यांचा थॉट इतका परफेक्टली मांडला की क्लायंट इतके खुश झाले. त्यांनी उठून टाळ्या वाजवल्या. अप्रिशिएट केलं त्यांना कारण त्यांना त्यांचा प्रोजेक्ट एक स्टेपवरती पाहिजे होता. असं म्हणतो आता इथे पार्थ. तर स्वतः येतात बघा प्रेक्षक हो आणि आता ते ऐकायला लागतात. तर आता इथे बरोबर ती मिसिंग गोष्ट ह्यांनी ॲड केलं आणि पहिला आमच्या प्रोजेक्टचं नाव सिक्सर होतं आणि आता ह्यांनी नाव त्याचा इंद्रधनुष ठेवलं असं म्हणतो आता इथे पार्थ. तर स्वतः सगळं ऐकत असते बघा प्रेक्षक हो आणि त्यांना वाईट वाटत असतं. हे का ती काव्याने त्या प्रोजेक्टमध्ये
त्यांचे असे छान रंग भरले असं म्हणतो आता इथे पार्थ. तर आता मानिनी म्हणते मग आहेच माझी सोन गुणाची असं म्हणते आता इथे मानिनी. तर आता इथे वसवत्या येते बघा प्रेक्षक हो. तर आता वसवत्या म्हणते आणि रम्या असं म्हणते आता इथे वसवत्या त्यांनी रंगाचा बेरंग का केलं का पार्थ असं म्हणते आता इथे वसवत्या. म्हणजे मला जेवढी माहिती आहे त्याच्यावरून ह्या प्रोजेक्टची कल्पना तिची होती, मेहनत तिची होती असं म्हणते आता इथे वसवत्या. हो ना, हे बघ त्या असं म्हणतो पार्थ मेहनत तिची होतीच पण त्यात काही उणिवा होत्या त्या काव्याने भरून काढल्या असं म्हणतो आता इथे पार्थ. तर आता इथे वसवत्या म्हणते विचारी माझी रम्या रात्रंदिवस तिने ह्या प्रोजेक्टवरती काम केलं, मेहनत घेतली आणि शेवटी वायाच गेली असं म्हणते आता इथे वसवत्या. तर मानिनी म्हणते अहो वसुताई असं काही नाही, पार्थ फक्त म्हणतोय की आयत्या वेळी येऊन काव्याने सिक्सर मारला एवढंच असं म्हणते आता इथे मानिनी. हो हो असं म्हणते आता इथे वसवत्या. अगदी बरोबर बोललीस आहे असं म्हणतो आता इथे पार्थ. तर आता तो म्हणतो काव्या इज व्हेरी इंटेलिजंट, थँक्यू असं म्हणतो तो तिला काव्याला. थँक्स अलॉट असं म्हणतो तो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे बरं मी आलो चेंज करून असं म्हणतो पार्थ. एक मिनिट थांब असं म्हणते आता मानिनी. अरे कोणीतरी घरी आलंय आणि त्यांना तुला भेटायचं आहे असं म्हणते आता इथे मानिनी. कोण कोण आलंय असं म्हणतो आता इथे पार्थ. तर आता जीवा खाली येतो तेवढ्यातच बघा प्रेक्षक हो. तर आता इथे जीवा बघतो पार्थला बडे भैया असं म्हणतो आता इथे जीवा किधर असं म्हणतो आता इथे तो. तर आता इथे हसायला लागतो जीवा जोर जोरात. तर आता इथे पार्थ पण खूप खुश होतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे दोन्ही भाऊ खूप आनंदात असतात. तर आता तेवढ्यातच काव्या म्हणते जीवा आलाय. तर आता इथे त्याला आठवतं कसं काव्या आणि जीवा एकमेकांचे एक्स असतात म्हणून. तर त्याला परत राग येतो. तर आता इथे जीवा खाली येतो. नंदिनीला कुठल्या तरी लग्नाला जीवाला घेऊन जायचं आहे तिच्याबरोबर म्हणून शेरवानी घ्यायला आलाय असं म्हणते मानिनी. तर आता इथे जीवा हसतो बडे भैया असं म्हणतो आता इथे जीवा. तर आता इथे पार्थ बाजूला होतो जीवा जातो त्याच्या जवळ तेव्हा. तर आता इथे दिसतं जीवाला काहीतरी रॉंग आहे पार्थ सोबत म्हणून. तर आता इथे पार्थ चिडलेला असतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे स्वतःला खूप आनंद होतो. तर आता इथे पार्थ मात्र कोल्ड वाईब्स येतो आता जीवाला. हे काय असं भेटणारच का मला असं म्हणतो जीवा. अरे प्रॉपर गले मिलो यार असं म्हणतो जीवा. क्लायंटला एक फोन करायचा आहे मला, मी आलो असं म्हणतो आता इथे पार्थ. हे काय असं म्हणतो आता इथे जीवा. एकतर मी किती दिवसांनी घरी आलोय असं म्हणतो आता इथे जीवा आणि लगेच जातोयस तू, मग तुझी काय अपेक्षा आहे जीवा असं म्हणते आता इथे स्वतः. म्हणजे तू आलायस म्हणून त्यांनी आनंदाने नाचावं. पोराच्या चेहऱ्यावरचा हसू तू आणि काव्याने हिरावून घेतलंय असं म्हणते आता इथे वसवत्या. तर आता इथे वसवत्या म्हणते मुळात तू आलायस कशाला घरी असं म्हणतात त्या जीवाला. तर आता इथे मानिनी म्हणते वसुताई असं म्हणते ती. अहो काय बोलताय तुम्ही असं म्हणते आता इथे मानिनी. तुम्ही या दोघांच्या मध्ये पडूच नका ना, त्यांचं ते बघून घेतील असं म्हणते आता इथे मानिनी. काय ना मानिनी असं म्हणते आता इथे वसवत्या. हा इथे आल्यामुळे पार्थला किती त्रास होतोय हे तुला दिसला नाहीये ग असं म्हणते वसवत्या. पण मला दिसलंय असं म्हणतात त्या, म्हणून बोलते मी असं म्हणतात त्या. तर आता चुकतंय काय माझं काही असं म्हणतात त्या. तर मानिनी म्हणते तुमचं कधी काय चुकतं का वसुताई, फक्त तुमच्या चुकांचे पाडे आम्ही सारखं वाचून दाखवत नाही ना, म्हणून तुम्ही वाटेल ते बोलू नका प्लीज असं म्हणते आता इथे मानिनी. उगाच माझ्या पोरांमध्ये अंतर वाढवायचा प्रयत्न करू नका असं म्हणते मानिनी. अंतर कुणामुळे पडलंय आणि तू कुणाला बोलतेस असं म्हणते आता इथे वसवत्या. बास झालं असं म्हणतो आता इथे पार्थ वसवत्याला. बस करा भांडणं असं म्हणतो आता इथे तो बघा प्रेक्षक हो. मला क्लायंटला एक फोन करायचा आहे आणि मी आलो असं म्हणतो पार्थ आणि निघून जातो बघा प्रेक्षक हो तिथून. तर आता जीवाला तो भेटतच नाही कारण त्याला आठवलेलं असतं 16 डिसेंबर. कुणाचं भरं झालेलं कुणाला तरी बघवत नाही असं म्हणते आता मानिनी बघा प्रेक्षक हो. वसवत्याला जाऊ दे ना आई, रोज संध्याकाळी देवासमोर उभं राहून शुभम करोती म्हणता ना असं म्हणते काव्या. शत्रुबुद्धी विनाशाय असं उगच नाही म्हणत आपण असं म्हणते काव्या. तर आता वसवत्या म्हणते काव्या. तर आता जीवा म्हणतो ठीक आहे ठीक आहे, तो दमला असेल असं म्हणतो आता इथे जीवा. लवकरच परत येईन असं म्हणतो आता इथे जीवा आणि पुढच्या वेळी एकटा नाही येणार असं म्हणतो आता इथे जीवा. तुझ्या लाडक्या सुनेला माझ्या नंदिनीला सोबत घेऊन येईल असं म्हणतो आता इथे जीवा. तर आता मानिनी खूप खुश होते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे ती लाड करते जीवाची आणि आता तो निघतो. बाय असं म्हणतो आता जीवा काव्याला आणि चल आले असं म्हणते मानिनी. तर आता इथे सोडायला जाते जीवाला बाहेर मानिनी. तर आता इथे मानिनी जीवा बाहेर जातात. एक गोष्ट लक्षात ठेवा त्यावेळेस म्हणते आता इथे काव्या वसवत्याला, तुम्ही कितीही प्रयत्न केलेत तरीही तरीही जीवा आणि पार्थ हे एकत्र येणारच असं म्हणते आता इथे काव्या. तर वसवत्या नाक मुरडतात बघा प्रेक्षक हो आणि नंदिनी ताई तिच्या लाडक्या बहिणीला एक्सेप्ट करणारच असं म्हणते काव्या. अगदी तुम्ही काही केलं तरीही असं म्हणते आता इथे काव्या. तरी दोन भावांमध्ये आणि दोन बहिणींमधलं प्रेम तुम्ही नाही बसू शकत असं म्हणते आता इथे काव्या. आणि आता तर काय नंदिनी ताई उद्या जीवाला घेऊन एका लग्नात चालली आहे असं म्हणते आता इथे काव्या. लग्नातला माहोल बघून नाही त्यांच्यातलं प्रेम गदबदलं तर नाव नाही सांगणार मी काव्या पार्थ देशमुख असं म्हणते आता इथे काव्या. तर वसवत्याने खूप राग येतो बघा प्रेक्षक हो काव्याचा.
तर आता इथे काव्या टशन देते वसवत्त्याने निघून जाते ती. मात्र वसवत्त्यानं खूप राग आलेला असतो आता इथे काव्याचा बघा प्रेक्षक हो. आणि आता इथे संध्याकाळ झालेली दाखवलंय. तर आता इथे नंदिनी लग्नाला आलेली असते बघा प्रेक्षक हो तयार होऊन. तर आता जीवा सुद्धा आलेला असतो शेरवानी घालून ह्या लग्नासाठी. खूप छान तयार झालेला असतो बघा प्रेक्षक हो जीवा. नवीन ड्रेस घालून आलेला असतो आणि नंदिनी मात्र तेच साधंच आपलं पेहरावा घालून आलेली असते ती. तर आता दोघेही त्या लग्नामध्ये आलेले असतात चित्राच्या. तर आता दोघेही खूप आनंदात असतात बघा प्रेक्षक हो. आणि आता इथे ते लग्नाला आलेले असतात आणि बाकी सगळी लोकं सुद्धा आलेली असतात. अरे वॉव! सहज, सुंदर आणि एकदम सिंपल असं डेकोरेशन आहे असं म्हणतो आता इथे जीवा. अगदी नंदिनी जीवा देशमुख सारखं असं म्हणतो आता इथे जीवा नंदिनीला. तर आता इथे नंदिनी म्हणते, "प्रत्येक गोष्ट माझ्याशी जोडायची सवय लागली आहे का तुम्हाला?" असं म्हणते नंदिनी. "नाही, फक्त गोष्ट नाही, तर तुझी सुद्धा सवय लागली आहे चकाचक बाई," असं म्हणतो जीवाने हसायला लागतो तो जोरजोरात. "अहो, काय कुठेही सुरू होता तुम्ही," असं म्हणते नंदिनी. "कोणी ऐकलं तर? कोण आहे इथे ऐकलेला?" असं म्हणतो आता जीवानी. "जरी ऐकलं तरी हेच म्हणतील की प्रेम करावं तर जीवा देशमुख सारखं करावं," असं म्हणतो आता इथे जीवा. "हो पण," असं म्हणते नंदिनी, "किती ऑकवर्ड होणार आहेस," असं म्हणतो जीवा. तर आता इथे जीवा म्हणतो, "बरं मला सांग, ह्या डेकोरेशनला कोणाचे हात लागलेत?" "मुलाचे मित्र आणि आमचा आनंद निवासमधला सगळा स्टाफ. सगळ्यांनी मिळून केले डेकोरेशन," असं म्हणते नंदिनी. "क्या बात है! क्या बात है! खूपच सुंदर केलंय," असं म्हणतो आता इथे जीवा. हे असं लग्न बघितलं ना, की वाटत राहतं, की यार भपकेबाज लग्नाची गरजच काय? म्हणजे मोजकी 30 माणसं, ज्यांचं नवरा-नवरीवर प्रेम आहे आणि साधं जेवण आणि ही मनापासून केलेले विधी, हे असं लग्न असलं पाहिजे, तसं म्हणतो जीवा. असं म्हणतो आता इथे जीवा. तर आता इथे जीवा आणि नंदिनी आज येतात बघा प्रेक्षक हो. तर आता इथे दोघेही जोडपं म्हणून आलेले असतात. "अरे नंदिनीताई," असं म्हणतो आता एक स्टाफ मेंबर आनंद निवासचा. "आलात तुम्ही?" असं म्हणतो तो. "या ना," असं म्हणतो तो आणि अक्षता देतो आता तो आणि हार वगैरे देतो. तर आता इथे फूल घेतो बघा प्रेक्षक हो जीवा. तर आता नंदिनी सुद्धा माळ घेते. तर आता इथे जीवा म्हणतो, "मी आहे," असं म्हणतो तो नंदिनीला. "आणि गजरा घालू का तुझ्या डोक्यामध्ये?" असं म्हणतो तो. "नाही, मी माळी माझं माझं," असं म्हणते आता इथे नंदिनी. तर जीवाला का आवडत नाही बघा प्रेक्षक हो. तर आता इथे माळत असते ती बघा प्रेक्षक हो, तो गजरा. तर आता इथे पडतो तो गजरा. तर त्यामुळे आता जीवाच्या हातामध्ये पडतो तो गजरा. तर आता इथे मी काहीच केलं नाही असं म्हणतो जीवा. हा गजरा स्वतःहून माझ्या हातात आलाय असं म्हणतो जीवा आणि त्याचं असं म्हणणं आहे, की मी तुझ्या केसांमध्ये असं म्हणत असतो तेवढ्याच नंदिनी हातातनं काढून घेते तिच्या तो गजरा. तर आता इथे नंदिनी घालत असते परत तो गजरा आपल्या डोक्यांमध्ये आणि घालते ती गजरा बघा प्रेक्षक हो. तर आता इथे घालून होतं तिचा तो गजरा. तर आता इथे जीवा म्हणतो, "तो आता आला होता तो चित्राचा भाऊ होता का?" असं म्हणते नंदिनी. "म्हणजे त्याच्यासारखाच दिसत होता म्हणून विचारलं," असं म्हणतो जीवा. "नाही, तो चित्राला भाऊ नाहीये," असं म्हणते नंदिनी. "काही हरकत नाही आजपासून आय मीन ह्या क्षणापासून मी चित्राचा भाऊ असं म्हणतो आता इथे जीवा. आता लग्नात जेव्हा कान पिळायचा विधी येईल ना, तेव्हा चित्राचा भाऊ म्हणून नवरा मुलाचा कान मी पिळणार असं म्हणतो आता इथे जीवा. "नाही, नाही, तुम्ही नवरा मुलाचा कान नाही पिळू शकणार," असं म्हणते आता इथे नंदिनी. "का?" असं म्हणतो आता इथे जीवा. तर आता इथे नंदिनी काही सांगू शकत नाही बघा प्रेक्षक हो जीवाला. कारण तिला सांगितलेलं असतं चित्राने, "तुम्ही माझं कन्यादान करा," म्हणून. तर त्यामुळे तिला खूप आता ऑकवर्डनेस वाटत असतं. तर आता इथे परत काव्याला दाखवले, तर आता इथे काव्य आकाप घेऊन जात असते. तर आता इथे ती पार्थला बघते आणि पार्थ आपल्या फोनवरती चेक करत असतो काहीतरी. तर आता इथे काव्या म्हणते मनातल्या मनात, "किती शांत बसलाय माझा नवरा बोकुडी. हीच वेळ आहे काव्याला सेंटरला विचारायबद्दल विचारते याला. भाव देईल का मला तो?" असं म्हणते आता इथे काव्या मनातल्या मनात. तर आता इथे काव्या बघते कप्सकडे बघा प्रेक्षक हो. तर आता हां, असं म्हणते आता इथे काव्या, "आत्ता कळेल," असं म्हणते ती. तर आता इथे त्या कपमधला अर्धी कॉफी ती होते ते दुसऱ्या कपमध्ये बघा प्रेक्षक हो. तर आता इथे माझ्या हातची कॉफी पिऊन बुक्का सेंटरला काय चंद्रावर यायला पण तयार होईल असं म्हणते काव्या आणि आता ती कॉफी घेऊन जाते पार्थसाठी. तर आता इथे काव्या घेऊन येते ती कॉफी बघा प्रेक्षक हो पार्थसाठी. 2 कप्स असतात तिच्या हातामध्ये. एक ती आता पार्थला देते. तर आता पार्थ घेतो तो मग आणि आता तो कॉफी प्यायला लागतो. तर आता इथे काव्या म्हणते, "तुम्हाला जशी आवडते ना तशीच केली," असं म्हणते आता इथे काव्या. तर आता इथे काव्या बघत असते पार्थकडे. "सांगा ना कशी झाली आहे कॉफी?" असं म्हणते ती. "छान झाली आहे," असं म्हणतो आता इथे पार्थ. "खोटं बोलताय तुम्ही," असं म्हणते आता इथे काव्या. "तुम्हाला काय असं वाटतंय?" असं म्हणतो आता इथे पार्थ. कारण कॉफी खरंच चांगली झाली असेल तर पार्थ देशमुखाच्या चेहऱ्यावर दिसतं ते. आता तर काहीच नाही दिसत आहे असं म्हणते आता इथे काव्या. तर आता इथे पार्थ म्हणतो, "चेहऱ्यावरचं दिसेनासं झालं तर चेहरा वाचणं सोडून द्यावं," असं म्हणतो आता इथे पार्थ. "आणि असंही तुम्हाला आय-ए-एसचा अभ्यास खूप आहे," असं म्हणतो तो. "तुम्ही तर सोडूनच दिलं पाहिजे," तसं म्हणतो आता इथे पार्थ. तर आता इथे काव्या म्हणते, "त्याबद्दलच तुमच्याशी बोलायचं होतं थोडंसं," असं म्हणते आता ती. तर आता काव्या म्हणते, "अहो, मला असं सांगायचं होतं, की माझं आय-ए-एसच्या परीक्षेचं सेंटर डिक्लेअर झालंय," असं म्हणते आता इथे काव्या. तर आता
मुंबईच्या बाहेर येते असं म्हणते आता इथे काव्या. तर तुम्ही याल का मला सोडायला असं म्हणते ती. तर आता इथे पार्थ कॉफी पित असतो, मध्येच थांबतो आणि बघतो तिच्याकडे बघा प्रेक्षक हो. त्याला समजतच नाही काय बोलावं म्हणून. तर आता इथे परत जीवाने नंदिनीला दाखवलंय. तर आता इथे नंदिनी म्हणते तुम्ही भाऊ म्हणून नवऱ्या मुलाचे कान नाही पिळू शकत, कारण आपल्याला लग्नात चित्राचं कन्यादान करायला बसायचं असं म्हणते आता इथे नंदिनी. अगं हो असं म्हणतो आता इथे जीवा. काय असं म्हणतो आता इथे जीवा. तर आता इथे जीवाला समजतच नाही काय बोलावं म्हणून. तर आता इथे काव्या पार्थला मी इथे आल्यापासून माझी सगळी शक्ती तुमच्या पाठीमागे धावण्यामागे गेली आहे. तुमचा राग, तुमचा रुसवा घडवण्यात गेली आहे असं म्हणते आता इथे काव्या. पण मी जर ते प्रयत्न केले नसते, तर मग आज तुमची नाराजी माझ्या हसण्याने, माझ्या फिरकी घेण्याने पटवट राहिले नसते असं म्हणते ती. तर हरले असते मी पार्थ असं म्हणते आता इथे काव्या. तर आता इथे काव्या म्हणते हरायचं नाही आहे मला असं म्हणते आता इथे काव्या पार्थला. तर आता इथे ती म्हणते तुम्हाला या गोष्टीची जाणीव आहे की नाही मला माहीत नाही, पण असं म्हणते ती, पण मी हरले म्हणजे तुम्ही हरलात पार्थ असं म्हणते आता इथे काव्या. तर आता इथे पार्थ खूप भावूक झालेला असतो. पण आम्ही एकच टीममध्ये आहोत ना असं म्हणते आता इथे काव्या. वी आर इन द सेम टीम असं म्हणते आता इथे ती. तर आता इथे पार्थ खूप भावूक झालेला असतो. तर आता इथे पार्थ काय बोलतच नाही. तर आता इथे काव्या म्हणते लोकांना वाटताना असं वाटतं हो की एकमेकांच्या समोर आहोत, एकमेकांच्या विरोधात आहोत, पण तसं नाही आहे पार्थ असं म्हणते आता इथे काव्या. तर आता ती म्हणते की मी इथे तुम्हाला जिंकायला किंवा तुम्हाला हरवायला नाही आले असं म्हणते आता इथे काव्या. मी इथे आली आहे ती फक्त आणि फक्त माझ्या पार्थ देशमुखांना परत मिळवायला असं म्हणते आता इथे काव्या. खरंच असं म्हणते आता इथे ते. तर आता इथे पार्थ खूप भावूक झालेला दाखवलंय, परत काय बोलतच नसतो बघा प्रेक्षक होतो. तर आता इथे काव्याला रडू येतं आणि तिच्या डोळ्यात अश्रू असतात. तर आता ती खाली मान घालून बोलत असते सगळं. तर आता इथे काव्या म्हणते पण थकले मी आता इथे पार्थ. थकले मी असं म्हणते ती. खरंच थकले असं म्हणते ती. हे असं सतत नाचून, हसून, खिदळून, तुमची मस्करी करून, कपडे बदलून थकली आहे काव्य असं म्हणते आता इथे ती. पण आता ना, आता मला खरंच शांतपणे बोलायचं आहे तुमच्याशी असं म्हणते आता इथे काव्या. सगळं सांगायचं आहे तुम्हाला असं म्हणते आता इथे काव्या. हा हा प्रवास त्यासाठी एक चांगलं निमित्त ठरेल पार्थ असं म्हणते आता इथे काव्या. याल ना मला सोडायलाच म्हणते आता इथे काव्या. तर आता ती बघतच राहते पार्थकडे बघा प्रेक्षक हो. याल ना असं विचारत असते ती सारखं सारखं. तर पार्थ काय बोलतच नसतो. तर आता इथे पार्थ म्हणतो नाही असं म्हणतो बघा प्रेक्षक होतो. तर आता इथे जीवाने नंदिनीला दाखवलं परत आपण खरंच कन्यादान करणार आहोत असं म्हणतो जीवा. सॉरी असं म्हणते आता इथे नंदिनी. तुम्हाला नाही जमणार का असं म्हणते आता इथे नंदिनी. आय एम सो सॉरी, माझं चुकलं, मी तुम्हाला आधी विचारायला हवं होतं असं म्हणते आता इथे नंदिनी. पण मग मी काय करू, मला खरंच काही सुचलं नाही हो असं म्हणते आता इथे नंदिनी. माझं चुकलं, मी ॲक्च्युली काय आहे ना असं म्हणते नंदिनी, चित्राला आई वडील नाही आहेत हो, म्हणून मग असं म्हणते नंदिनी. एक एक मिनिट असं म्हणतो जीवा, एक एक मिनिट असं म्हणतो तो. चिल असं म्हणतो तो. तर आता तो म्हणतो मी नाही करणार असं म्हटलंच नाही आहे असं म्हणतो आता इथे जेव्हा. काय झालं तू अचानक मला विचारलंस ना म्हणून थोडा सरप्राईज झालो मी, म्हणून थोडं सिंकिंग करत होतो, करूया ना असं म्हणतो जीवा. मला आवडेल जीवाचं कन्यादान करायला, तू एवढी चांगली गोष्ट करतेयस, मग मी तुला सपोर्ट नाही करणार असं म्हणतो आता इथे जीवा. हां असं म्हणतो आता जीवा. म्हणजे तसं नाही असं म्हणते नंदिनी, कन्यादान खूप मोठी गोष्ट आहे ना असं म्हणते नंदिनी. आणि मला खात्री नव्हती की तुम्ही तयार व्हाल ह्यासाठी म्हणून असं म्हणते आता इथे ती. हां असं म्हणतो जीवा. काय झालं असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता इथे जीवा म्हणतो अगं काय नाही झालं, मी ना खरंच खूप आधीपासून असं म्हणतो जीवा एक स्वप्न पाहिलं होतं असं म्हणतो आता इथे तो आपल्याबद्दल असं म्हणतो तो. तर आपल्याला कधीतरी छान एक मुलगी असेल आणि तिचं कन्यादान आपण दोघे मिळून करू असं म्हणतो आता इथे जीवा. तर आता नंदिनीला असते खूप, आता हे स्वप्न इतक्या लवकर पूर्ण व्हायला असं वाटलं नव्हतं असं म्हणतो आता इथे जीवा. चालेल ना असं म्हणतो आता इथे जीवा, करूयात आपण कन्यादान असं म्हणतो आता इथे जीवा. पण निदान ह्यासाठी तरी तू माझ्या बाजूला बसशील ना असं म्हणतो आता इथे जीवा. तर नंदिनी म्हणते हां. तर आता इथे जीवा हसायला लागतो जरा हां म्हणून. खूप मस्त दाखवलेत खरं जीवा नंदिनीचे सीन. चल चित्राला भेटूयात असं म्हणतो आता इथे जीवा. चल चल. तर आता इथे नंदिनी जीवा जातात बघा प्रेक्षक हो चित्राला भेटण्यासाठी. तर आता इथे खूप खुश असतो आता जीवा. तर आता इथे पार्थ नाही म्हणतो. तर आता काव्या म्हणते पार्थ नाही म्हणाला तुम्ही. अहो पार्थ ऐका ना, थांबा ना, मी काय म्हणते असं म्हणते आता इथे काव्या. तर आता इथे का नाही येणार तुम्ही असं म्हणते आता इथे काव्या. तर आता इथे पार्थ म्हणतो तुम्हाला कशाला हवंय असं म्हणतो आता इथे पार्थ. अनिशाला घेऊन जा ना तुमच्यासोबत असं म्हणतो आता इथे पार्थ. बऱ्याच दिवस त्या आल्या नाही आहेत घरी, घरी येत ते असं म्हणतो आता इथे पार्थ.
तिला काय कमी प्रॉब्लेम्स आहेत का? तुम्हाला हे पाहिजे ते नको, अभ्यास करायचा आहे. 1 मिनिट ते सोडा, मी काय विचारते तुम्हाला असं म्हणते आता इथे काव्या. माझ्या प्रश्नाची उत्तरं अशी परस्पर अनिशावर ढकलू नका तुम्ही असं म्हणते आता इथे काव्या. ऑफिसला सुट्टी नाही मिळणार असं म्हणतो आता इथे पार्थ. काय बोलताय तुम्ही पार्थ असं म्हणते आता इथे काव्या. तर आता तो किचनमध्ये येतो. काय बोलतेय मी पार्थ, असं काय करताय तुम्ही असं म्हणते आता इथे काव्या. तर आता इथे तुम्ही बॉस आहात तिथले असं म्हणते आता इथे काव्या. विक्रम देशमुख आहे तिथले बॉस असं म्हणतो तो. ते तुमचे वडील आहेत असं म्हणते काव्या. तुम्हाला काय वाटतं ते नाही म्हणतील असं म्हणते काव्या. प्लीज मी तुम्हाला होकार नाही देऊ शकत असं म्हणतो आता इथे पार्थ. का असं म्हणते आता इथे काव्या. का भीती वाटते का पुन्हा माझ्या प्रेमात पडाल म्हणून असं म्हणते आता इथे काव्या. तर आता इथे पार्थ बघतच राहतो बघा प्रेक्षक हो काव्याला. तर आता इथे आजचा भाग इथे संपतो बघूया तर रिकॅपमध्ये काय येते. तर आता इथे रिकॅपमध्ये असं दाखवलंय की काव्या जेवलात का असं म्हणतो पार्थ. जेवत बसायला वेळ नाही माझ्याकडे असं म्हणते आता इथे काव्या. तर ताट घेऊन आलेला असतो बघा प्रेक्षक हो पार्थ. तर आता इथे पार्थ घास बनवतो काव्यासाठी आणि आता तो तिला भरवत असतो. तर आता इथे बघा प्रेक्षक खूप क्यूट मोमेंट आहे. तर आता जीवा आणि नंदिनी आलेलं दाखवलंय लग्नासाठी बघा प्रेक्षक हो. तर आता इथे जीवा पकडतो नंदिनीला कारण ती पडणार असते आणि आता ते दोघेही मंडपात आलेले असतात बघा प्रेक्षक हो. खूप छान रोमॅन्टिक सीन आहे आता इथे जीवा आणि नंदिनीचा पण. तर बघा प्रेक्षक रिकॅप सुद्धा इथेच संपतो. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.